पार्ले येथे अस्वलाचा हल्ला, 75 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी. जनावरे चारताना घडली घटना, वन विभागाची तत्पर कारवाई, वेळेत उपचार मिळाल्याने जीव वाचला. चंदगड तालुक्यातील पार्ले इथं शनिवारी अस्वलाच्या हल्ल्यात 75 वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाले. खाचू बाळू कांबळे हे जनावरं चारण्यासाठी गुरवाच्या तळ्याजवळ गेले असताना दुपारी अचानक जंगलातून बाहेर आलेल्या अस्वलानं त्यांच्या उजव्या दंडावर जोरदार चावा घेत त्यांना गंभीर जखमी केलं. आरडाओरड ऐकून घटनास्थळी धाव घेतलेल्या गावकऱ्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. काही क्षणातच पाटणे वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल धामणकर, वनरक्षक पार्ले आणि पाटणे, वनसेवक तसंच वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर आणि शुभम बांदेकर यांनी तातडीनं कांबळे यांना वाहनातून ग्रामीण रुग्णालय चंदगड इथं दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाल्याचं आढळले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना हत्तरकी हॉस्पिटल गडिंग्लज इथं हलवण्यात आलं. आज त्यांच्या दंडावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल शीतल पाटील यांनी दिली. या मोहिमेत हत्ती हक्कारणी टीम, पार्ले ग्रामस्थ आणि वनकर्मचारी यांनी मिळून शेतकऱ्याचा जीव वाचवण्याची उत्कृष्ट समन्वयानं कामगिरी बजावली. ग्रामस्थांनी वनविभागाच्या तत्परतेचं कौतुक करताना सांगितलं की विभागाच्या झटपट प्रतिसादामुळे एका शेतकऱ्याचा जीव वाचला. या घटनेनंतर पार्ले परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वनविभागाकडून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांना जंगल परिसरात अनावश्यक वावर टाळण्याचं आणि सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. गेल्या काही महिन्यात चंदगड तालुक्यात हत्ती, गवा, बिबट्या आणि आता अस्वल यांचे हल्ले वाढतायत. शेतकऱ्यांच्या जीवितासह पिकांचं नुकसान होत असल्यानं ग्रामस्थांनी वन्यप्राणी प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती वाढवण्याची मागणी केली आहे. वनविभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे एका शेतकऱ्याचा जीव वाचला असला तरी वाढते वन्यप्राणी हल्ले ही चंदगड तालुक्यासाठी गंभीर चिंता बनली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.